राज्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांचा वाढदिवस शिंदखेडा शहर भाजपाच्या व परिसरातील कार्यकर्त्यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। सहसंपादक प्रभाकर अडगाळे, धुळे। शिंदखेडा शहर भाजप कार्यालयात कॉलेज विद्यार्थी व नागरिकांनी हेल्मेट वाटप करण्यात आले। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा संदेश देत लोकनेते व उद्योजक सरकार साहेब रावल यांच्या संकल्पनेतून शिंदखेडा मतदारसंघात सुमारे 2000 शालेय विद्यार्थी व नागरिकांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं आहे। या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक रावसाहेब अनिल वानखडे, उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेते चेतन परमार, शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। याच औचित्याने अशोक सिनेप्लेस इथं 1 to 1 चा चित्रपट प्रदर्शित होत असताना माजी सरपंच प्रल्हाद लोटन पाटील भावडू यांच्या पुढाकारातून नामदार जयकुमार रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शिंदखेड्याचे कलाकार अनिल पाटील यांच्या तिहेरी भूमिकेबद्दल सत्कार करण्यात आला। शिंदखेड्याच्या पावन पुण्यनगरीमध्ये शिंदखेड्याचे जे आमदार आहेत, महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमच्या सगळ्यांचे लाडके जयकुमार भाऊ रावल यांचा वाढदिवस आणि जन्मदिवस, त्यांच्या 51व्या जन्मदिवशी निमित्त आज दुग्ध शर्करा योग निर्माण झाला आणि महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिवस देखील आहे। या पावन पर्वावरती सरकार साहेब रावल यांच्या संकल्पनेतून जे भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात, हे जे अपघात होतात, हे अपघात फक्त हेल्मेट न वापरल्यामुळे होत असतात आणि म्हणून हेल्मेट देऊन आपण सगळ्यांचे, तरुणांचे आणि नागरिकांचे प्राण वाचवू शकतो। या संकल्पनेतून त्यांनी दोंडाच्या येथे मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि तिथे 2000 हेल्मेटचं वाटप केलं गेलं। तसेच आपण शिंदखेडा शहरात देखील ते हेल्मेटचं वाटप केलेलं आहे आणि आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांना तसेच काही नागरिकांना ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा नागरिकांना आपण हेल्मेट प्रदान करण्यात आलेलं आहे। हे सगळे जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले। आभारी। 15 जानेवारी रोजी धावत्या कारला लागलेली भीषण आग आणि त्यातच होरपळून मृत्यू झाला अहमदपूरचे प्रसिद्ध कीर्तनकार आणि आदर्श शिक्षक माधव श्रीवाड यांचा। काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना काजळ हिप्परगा परिसरातील डुक्कर बंदाजवळ घडली आहे। प्रतिनिधी निलोफर शेख। मिळालेल्या माहितीनुसार माधव श्रीवाड हे शाळेत अध्यापन करत असताना त्यांना अचानक छातीत तीव्र त्रास जाणवू लागला। उपचारासाठी ते मारुती अल्टो कार क्रमांक MH 22H1914 अहमदपूरच्या दिशेने निघाले। मात्र वाटेतच चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटला आणि कार थेट पुलाच्या कठड्याला जाऊन जोरात धडकली। धडक इतकी भीषण होती की क्षणातच कारनं पेट घेतला। दुर्दैवानं सेंट्रल लॉकिंग किंवा धडकेमुळे दरवाजा जाम झाल्यानं माधव श्रीवाड यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि काही क्षणातच ते गाडीतच अडकून राहिले। पाहता पाहता आग अधिकच भडकली आणि एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 10 ते 15 दिवसांपूर्वीच श्रीवाड यांच्या दुसऱ्या कारला असाच आग लागण्याचा अपघात झाला होता। तेव्हा सुदैवाने ते बचावले होते, पण यावेळी नियतीनं त्यांना संधीच दिली नाही। माधव श्रीवाड हे केवळ शिक्षक नव्हते तर एक प्रसिद्ध कीर्तनकार होते। त्यांच्या कीर्तनांनी अनेकांना अध्यात्माचा मार्ग दाखवला होता। आज त्यांच्या अकाली निधनामुळे अहमदपूर तालुक्यात शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते आहे। घटनेची माहिती मिळताच किनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर अहमदपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं आग विझवली। मात्र तोपर्यंत सर्व काही खाक झालं होतं। पोलिसांनी पंचनामा केला असून शॉर्ट सर्किट किंवा इंधन गळतीमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। ही घटना पुन्हा एकदा वाहन सुरक्षेच्या आणि आपत्कालीन योजनांचा प्रश्न ऐरणीवर आणणारी आहे।